श्रावणी सोमवार, शनिवार बरेच लोक उपवास करतात. या उपवासांमध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे? पहिला तर आपण बघूयात की आपण काय खाऊ शकतो. सगळ्यात उत्तम उपवास करण्यासाठी ते म्हणजे फळं, ज्याला फलाहार असं पण म्हणलं जातं. सीझनल सगळे फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता उपवासामध्ये. त्यानंतर राजगिरा, रताळे, भगर तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता. पण लक्षात घ्या, आपण या सगळ्या पदार्थांपासून जे वडे किंवा डोसा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवतो आणि त्या खातो, ते मात्र सात्विक आहारामध्ये येत नाही, कारण त्याच्यामध्ये तेल जास्त प्रमाणामध्ये वापरले गेलेलं असतं. त्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढा सात्विक आहार ठेवा. आता कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजेत? बघा, उपवासामध्ये काय खाल्लं पाहिजे हे जितकं महत्वाचं आहे तितकंच काय नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे जसं की खूप जास्त तेलकट तळकट पदार्थ तर नाहीच खाल्ले पाहिजे, पण त्यासोबतच आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो आणि आपण कसं राहतो, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं पॉझिटिव्ह गोष्टी करा, विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि जेवढं शक्य आहे तेवढं शांततेमध्ये, एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर या सगळ्या गोष्टी तुमच्या उपवासामध्ये फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा आधीचा उपवास आणि हा उपवास याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल.